नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 9 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आणि WD बद्दल जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये येणाऱ्या 2 दिवसानंतर म्हणजे 10 तारखेला एक WD येण्याची दाट शक्यता आहे. ज्याला उत्तरेला WD दाखल होईल त्यावेळेला उत्तर भारताचा जो उत्तर भाग असेल म्हणजेच हिमालयाच्या रांगा असेल त्या ठिकाणी ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बंगालचा उपसागर आहे आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र आता ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात. कारण की मान्सूनच्या जसं आगमन जवळ येईल त्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये हालचालींना वेग येणार आहे आणि कमी दाबाचं सगळ्यांचं रूपांतर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे विषुववृत्तीय हा जो पट्टा आहे या विषुववृत्तीय पट्ट्याच्या उत्तरेला या ठिकाणी एक सर्क्युलेशन येणाऱ्या 2 दिवसात तयार होण्याची शक्यता. ज्यावेळी सर्क्युलेशन तयार होईल त्यावेळेला वाऱ्याचे जे आहेत ते नैऋत्य मान्सूनचे जे वारं असतात ते वारं अरबी समुद्राच्या दक्षिण भागापासून बंगालच्या उपसागरामध्ये असं वाहत असतं. त्यावेळेला मान्सूनच्या आगमनासाठी वातावरण पोषक मानलं जातं. सध्या स्थिती पाहिजे या भागामध्ये टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे जे आर्द्रतावाले वार आहे वरतीच आहे, त्यामुळे हळूहळू वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त अरबी समुद्राचा उत्तर भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. मध्य प्रदेशमध्ये तिथे एक सर्क्युलेशन आहे आणि जी ट्रप रेषा जी आहे ती ट्रप रेषा मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर राज्याचा जो दक्षिण भाग असेल, तसेच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, कर्नाटक पासून केरळपर्यंत विस्तारलेली. याचबरोबर दुसरी ट्रप रेषा ही पंजाब पासून दिल्ली असेल, या उत्तर प्रदेश तसंच बिहार पर्यंत विस्तारल्या स्वरूपामध्ये आहे. तर या ज्या ट्रप रेषा आहे त्या ट्रप रेषेच्या अवतीभोवती सध्या आपल्याला पाऊस मिळतात. याचबरोबर तापमानात जर पाहिलं राज्याचा जो उत्तरेचा संपूर्ण भाग आहे त्यामध्ये खानदेश असेल, मराठवाड्याचा उत्तर भाग, त्याचा उत्तर भाग आणि कोकणाचा उत्तरेचा भाग, त्याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये तापमान वाढ पाहायला मिळतात. येणारे 2 दिवस तापमान राज्यात कमी राहील, मात्र 10 तारखेनंतर राज्यात प्रचंड तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. याचबरोबर अल निनो आणि ला निनो या 2 सिस्टम प्रणाली आहेत. या सिस्टम प्रणालीचा भारतीय मान्सूनवरती काय विपरीत परिणाम आहे आणि यावरती दुष्काळ पडेल की नाही याबद्दलची अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज जर पाहिला आणि आज रात्री पावसाचा आपण जर अंदाज घेतला तर आज रात्री सांगली जिल्ह्यातील तासगाव असेल, याचबरोबर तासगाव जिल्ह्यातील निंबळ गावामध्येही पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मिरज असेल, चौकमाका असेल, वाळवा, खानापूर या ठिकाणी 8 काय या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर बुद्रगड असेल, आजरात, गडिंग्लज, कागलचा दक्षिण भाग असेल, चंदगड या ठिकाणी लाईटिंग तर काही प्रमाणामध्ये काही वेळापर्यंत पाऊस पाहायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगावातून पाहायला गार एकदम काळोख असं होऊ शकतं, म्हणजे पावसासाठी मात्र कराड असेल आणि पाटण असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची जास्त शक्यता. सोलापूरचा पाहिला मोहोळ असेल, याचबरोबर माढा, करमाळा या ठिकाणी पावसाची शक्यता. अक्कलकोट असेल आणि दक्षिण सोलापूर पूर्व भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. लोणावळा असेल, खांडाळा असेल, याचबरोबर शिरूर असेल, पुणे असेल, दोन असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, कर्जत, श्रीगोंदा व पारनेरचा दक्षिण भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचे जर पाहिलं तर नांदेडचा दक्षिण भाग, कंधार, निसखेड, गिलोड या ठिकाणी लाईटिंग सहित पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर लातूर शहरामध्ये याचबरोबर तालुक्यामध्ये काही ठिकाणी ढगावातून पाहायला मिळणार आहे. तसेच उदगीरचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस मिळण्याची दाट शक्यता. परभणी, गंगाखेड त्याचबरोबर कळमुद्री, मुलीचा काय भाग असेल त्या ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता जोरदार नाही, मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अनेक नंतर ढगावातून पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त जालना, संभाजीनगर विखुरल्या स्वरूपामध्ये ढगांचे वातावरण पाहायला पावसाची शक्यता कमी. तसेच विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग वाशिम, मालेगावचं रिसोड असेल तर एक दुसऱ्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच अमरावतीचं अक्कलपूर असेल, जिल्हा खुर्जी असेल, याचबरोबर कांजूरमध्ये चिखलदरा या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात पावसाची शक्यता. राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं इतरत्र भागात काही अंशी विखुरल्या स्वरूपात ढगांचं वातावरण तयार होऊ शकतं, पावसाची शक्यता फार कमी आहे. येणाऱ्या 24 तासात जर आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासांना राज्यातील जो सीमावर्ती भाग असेल, कर्नाटकची सीमावर्ती भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम विदर्भाकडून विदर्भात गडचिरोली, इटापल्ली असेल, तसेच
जाणवळ असेल, याचबरोबर तुळजापूरचा दक्षिण भाग असेल, राजेला गोंधुरी शिंदेवाडी जंगल या ठिकाणी हलक्या स्वरूपात ढगांचं वातावरण राहतं. तर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला आणि एक दिवसाच्या स्वरूपात त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर चंद्रपूर असेल, हिमरखेड असेल, गुहापूर असेल, कामठी असेल आणि नागपूर दक्षिण भाग असेल, अमरावती दक्षिण भाग, चांदूर किल्ला, अमरावती, गोंदगाव, खेड, खंडेपूर या ठिकाणी त्याचबरोबर यवतमाळचा श्रीस्थळ असेल, गाव असेल, मराठवाड्यात जर पाहिजे नांदेडचे संपूर्ण दक्षिण भाग असेल, गिरोली, मुखेड, संगार असेल, नांदेड भूपर असेल, त्याचबरोबर लातूरचा उदगीर, निलंगा, औसा शहर असेल, अहमदपूर असेल या ठिकाणी पावसाची शक्यता. हिंगोलीचा कळमनुरी असेल, हिंगोली तालुक्यातील बहुतांश भाग असेल, उत्तर सातपूर असेल, जिंतूर असेल, त्याचबरोबर बीडचा अंधेरीचा इथे साताऱ्याचा काही भाग असेल, जालन्याचा संभाजीनगर एक पाहायला मिळेल. तुरळक पाऊस पडतात आहे. त्याचबरोबर धाराशिवचा संपूर्ण जिल्हा तुझा तो उमरगा असेल, उस्मानाबाद असेल, याचबरोबर कळंब असेल, भूम असेल, पारंड असेल या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं, पश्चिमाचा सोलापूर, जर दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, अक्कलपूर, बार्शी, माढा, करमाळ या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच मंगळवेढा, सांगोल्याचा जो दक्षिण भाग आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. सांगली जिल्ह्याचा जत, फलटण, आटपाडी, मिरज, तासगाव, विटा असेल, त्याचबरोबर पलूस असेल, वाळवा असेल, इस्लामपूर असेल, शिराळा असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा, बुद्रुक, आग्रा, चंदगड, गडिंग्लज याचबरोबर पन्हाळा असेल, शाहूवाडी असेल या ठिकाणी लाईटिंग संपर्क जोरदार ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचा कराड, वडूर, जळवडी, कोलतण, कोरेगाव त्याचबरोबर वाई चिवळमध्ये काही अंशी वेगळं राहण्याची शक्यता. इतरत्र मात्र पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच पुणे जिल्ह्यात जर पाहिलं, पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, नगर भागाचं या पट्ट्यांमध्ये आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळू शकतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, त्यात दापोली, खेड, चिपळूण, देवरुख, लांजा याचबरोबर सिंधुदुर्ग, सावंतवाडी असेल, कुडा असेल, वेंगुर्ला असेल, कंकण असेल, कणकवली असेल, वैभववाडी असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर तापमानाचं जर पाहिलं, तापमानामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल हा जो दक्षिण भाग असेल याच ठिकाणी तापमान हे कमी असेल. याचबरोबर सिंधुदुर्गचा दक्षिण भाग, याचा व्यतिरिक्त रत्नागिरी, रायगड आणि मुंबई, पालघर या ठिकाणी पीटीओ राहणार आहे. राज्याचा इतर संपूर्ण भाग, मराठवाडा, विदर्भ, खानदेश व पुणे, अहिल्यानगर हा संपूर्ण भाग असेल. या ठिकाणी तापमान वाढ हळूहळू होण्यास सुरुवात होण्याची शक्यता. 10 तारखेनंतर राज्याच्या बहुतांश संपूर्ण विभागामध्ये तापमान जवळपास 45 डिग्री सेल्सिअस विदर्भामध्ये पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. खानदेशमध्येही 45 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या विकासासाठी यवतमाळ असेल आणि चंद्रपूर असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा व्यतिरिक्त भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, नांदेड, लातूर, धाराशिव त्याचबरोबर सोलापूर, सांगली आणि सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी लाईटनिंग प्रदर्शनचा येलो जारी करण्यात आला. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट मिळतो. तसेच सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि हिंगोली या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये लाईटिंग कंडिशनचं काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला. तर हे होतं येणारा 24 तासाचं राज्याचं हवामान. म्हणजे जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की करा.